कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्यानं रेतीबंदर परिसर जलमय झालेला आहे। खाडी किनारी असणाऱ्या घरात आणि तबेलात पाणी शिरलेलं आहे। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। सुनील, काय परिस्थिती आहे रेतीबंदर परिसरात? अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे कल्याण रेतीबंदर परिसरात आणि आपण पाहू शकतो की कल्याण खाडीची जी पातळी होती ती पातळी वाढल्यामुळे कल्याण खाडी परिसरामध्ये असलेल्या रेतीबंदरमध्ये एकंदरीत या ठिकाणी लोकवस्ती आहे आणि त्या पूर्ण लोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी तबेले देखील आहेत, तर त्या तबेल्यात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहेत। शासनाकडनं प्रशासनाकडनं वारंवार आव्हान करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक जे आहेत ते घरामध्ये असल्याने आज थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी महानगरपालिका व अग्निशामक दलाने रेस्क्यू करत या ठिकाणी काही घरामधनं नागरिकांना सुखरूप बाहेर काढलेले आहेत। तर तबेल्यामध्ये अडकलेल्या अनेक म्हशी असतील किंवा तबेला मालक असतील यांना देखील सुखरूप या ठिकाणी बाहेर काढले आहे। एकूण पाऊस जो आहे त्याचा जोर जो आहे तो आता कमी झालेला आहे। मात्र पावसाचा जोर कमी झाला तरी खाडीला व नदीला आलेलं भरती आणि खाडीची पातळी ही वाढतच असल्याने या ठिकाणी जो पूर्ण भाग आहे खाडी परिसराचा पूर्ण भाग आहे एकंदरीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडनं वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत की सुरक्षित ठिकाणी जावं, सुरक्षित ठिकाणी राहावं। मात्र अजून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या ठिकाणी घरामध्ये असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।